गुरुकन्ननगर परिसरातील सुमारे 100 वर्षांचा ऐतिहासिक परंपरा लाभलेला श्री म्हसोबा मंदिराचा स्थानिक युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या लोकवर्गणीतून भव्य जीर्णोद्धार करण्यात आला आहे। अनेक वर्षांपासून दुरावस्थेत असलेल्या मंदिराला नवसंजीवनी मिळाल्याने परिसरात भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे। मंदिर बांधायचं आहे म्हसोबाचं, एवढ्या वार्डात मंदिर तेवढं बांधा। लोकवस्ती निर्माण होण्यापूर्वीपासून परिसराच्या रक्षणासाठी आराध्य दैवत म्हणून श्री म्हसोबा देवाची स्थापना करण्यात आली होती। श्रीमती बाळाबाई लंगोटे यांच्या जागेत उभारण्यात आलेले हे मंदिर गुरुकन्ननगरच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक मानले जाते। पूर्वी येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरत होती, मात्र कालांतराने ही परंपरा काहीशी लोप पावत चालली होती। मंदिराचा इतिहास, पावित्र्य आणि सांस्कृतिक वारसा पुढील पिढीपर्यंत जतन व्हावा या उद्देशाने स्थानिक युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येत लोकवर्गणीतून मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प हाती घेतला। अवघ्या 20 दिवसात युवक, नागरिक, लोकप्रतिनिधी, उद्योजक आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले। यात्रेनिमित्त परिसरातील हजारो महिलांनी पारंपरिक वाद्याच्या गजरात डोक्यावर आंबिलीच्या घागरी घेऊन मंदिरात आगमन केले। भक्तिरसाने ओतपोत भरलेल्या या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। दरवर्षी मे महिन्यात साजरी होणारी म्हसोबा देवाची यात्रा यंदा नव्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडली। या जीर्णोद्धार उपक्रमाची संकल्पना मनोज खोत, बाबू डिग्रजकर, निखिल जमाले, सचिन जाधव आणि सुशांत कोटगी यांनी राबविली। विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, माजी ज्येष्ठ नगरसेवक सागर चाळके आणि नगरसेवक संजय तेलनाडे यांच्या हस्ते फीत कापून मंदिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी माजी उपनगराध्यक्ष तानाजी पवार, तमन्ना कोटगी, नगरसेवक राजवर्धन नाईक सरकार, नगरसेवक अभिषेक वाळवेकर, धनाजी मोरे, नगरसेवक ओंकार सुर्वे, दादा भाटले, नितीन कोकणे, सचिन राणे, सचिन पवार, बद्रीनाथ खोत, युवराज बोने पाटील, अबू पानारी, प्रताप गोंडा पाटील, महेश उर्फ काका खोत, उमेश माळी, मोहन कुंभार, विठ्ठल कंकानी, सुरेश मुसळे, अनिल नंदानी, गणेश गुळगी, संजय लाड, प्रशांत बेडक्याळे, अक्षय शिंदे, योगेश साळुंखे, नागेश कुंभोज यांच्यासह गुरुकन्ननगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाचे आयोजन श्री म्हसोबा मंदिर जीर्णोद्धार कमिटी, गुरुकन्ननगर परिसर, इचलकरंजी यांच्या वतीने करण्यात आले होते। म्हसोबाच्या नावानं सागर भाऊ चाळके साहेबांनी जसं सांगितलं त्याच पद्धतीनं मनोज असतील, निखिल असेल, जाधव साहेब असतील, कोटगी साहेब असतील, बाबूभाई आपले दिगजकर असतील, या सगळ्यांनी सांगितलं। म्हसोबा देवस्थान यात्रा कमिटी शापूर त्यांची पुजारी त्यांची आणि या सगळ्या इथल्या म्हसोबा देवस्थान यात्रा कमिटीची मी गाठ घालून दिली। गेल्या 15-20 दिवसापूर्वी येऊन गाभाऱ्याचा विषय असेल, सभामंडपाचा विषय असेल, या संदर्भात चर्चा करून एक चांगल्या पद्धतीनं लोकवर्गणीतनं या ठिकाणी गुरुकन्ननगर म्हसोबा मंदिर आज या ठिकाणी एक बेस्ट आणि सुंदर एक नागरिकांचं श्रद्धास्थान या ठिकाणी आपल्याला अनुभवायला पाहायला या ठिकाणी मिळत आहे। आज खऱ्या अर्थानं सागरभाऊ यात्राच आहे, कारण जसं शापूरच्या म्हसोबाची या ठिकाणी आंबील मिरवणूक निघते तसं आता महिलांनी या ठिकाणी घरातनं निवद आणलाय, आंबील आणल्या, दहीभाताचा निवद आणलाय आणि समोर तिकडे बघितलं तर कोंबडी पण ऐकायला ठेवल्यात। त्यामुळे यात्रेचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि ही पद्धत आता या ठिकाणी कायम सातत्यानं या भागातल्या लोकांना, परिसरातील लोकांना, नागरिकांना कायमपणानं आदरणीय सागर चाळके साहेबांचं सहकार्य, आशीर्वाद असतोच। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे धडाडीचे नेते, पाणीपुरवठाचे माजी सभापती, एकाच घरातले 3 नगरसेवक निवडून आणून किमिया दाखवणारे आमचे संजय तेलनाडे साहेब, या ठिकाणी धनाजी मोरे साहेब, सर्व देवस्थान कमिटीचे इथले सर्व सन्माननीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी, या सगळ्यांना एवढंच सांगतो की आपण कुठलीही गोष्ट करत असताना मनापासून केली तर त्याला यश मिळतंयच। बाबूभाई तुम्ही असेल, निखिल असेल, मनोज असेल, तुमची इच्छा होती की बाबा आम्हाला या 19 तारखेच्या अगोदर हे पूर्ण करायचं आहे। तुम्ही त्या पद्धतीनं सागरभाई सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी सगळीकडे जाऊन फिरून माहिती घेऊन, म्हणजे कोणी त्रास होऊ नये या हिशोबाने सगळीकडे जाऊन यांनी माहिती घेतला आणि आज खऱ्या अर्थानं हा आनंदाचा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे। चांगलं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। निश्चितच 100% भविष्य काळामध्ये तुम्हाला याच्यापेक्षा मोठं स्वरूप या भागामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, कारण म्हसोबा हे महसूल मंत्री आहे। सागरभाऊ सगळ्यात जास्त पैसा म्हसोबाकडेच असतोय, महसूल मंत्री आहे ते आपलं।
आणि गावाच्या वेशीवरचा देव, गावाचं संरक्षण करणारा देव, आपल्या प्रभागातील माता भगिनींचं संरक्षण करणारा देव, अडचण रोगराई येऊ नये म्हणून संरक्षण करणारा देव, अशी ख्याती या ठिकाणी म्हसोबा राजाची आहे. आणि एवढ्या सुंदर स्वरूपामध्ये आपण सुरुवात केलेली आहेच आणि चांगलं स्वरूप येऊ दे. ज्या ज्यावेळी आमच्या देवस्थान कमिटी शापूरची मदत असून दे, आमची असून दे, त्यावेळी तुम्ही सांगेल त्या दुसऱ्या मिनिटाला आम्ही ह्या ठिकाणी हजर होऊन या ठिकाणी सहकार्य करण्याची आमची प्रामाणिक इच्छा असेल एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्ही बोलवून जो आम्हाला मान सन्मान दिला, सत्कार केला, त्याबद्दल सर्व यात्रा कमिटी, देवस्थान कमिटी, गुरु कल्याणनगर मठ, सगळ्या मित्रमंडळी युवकांना. काशी जाता येत असताना मनोज खोतने मला सांगितलं की या म्हसोबा मंदिरला आज 100 वर्ष होऊन गेलेले. एवढं जुन्या काळापासून जे मंदिर होतं त्या मंदिराला आज जे चांगल्या पद्धतीचं तुम्ही रूप देऊन एक मोठ्या पद्धतीचं मंदिर जे आज या ठिकाणी उभं केला. मला वाटते आता आजची जी तुमच्या म्हसोबाची जी यात्रेची सुरुवात मला तर पहिलंच वर्ष म्हटलं तर काय हरकत नाही. इथून पुढं आज चांगल्या पद्धतीनं आज आंबेल वगैरे घेऊन प्रत्येक आज घरात एक सण साजरा केल्यासारखं यात्रेचं स्वरूप एक चांगल्या पद्धतीने जी सुरुवात केलेलं आहे ते अखंड इथून पुढच्या काळामध्ये आयुष्यभर असं चांगलं तुमच्या हातनं सगळं काम, या कमिटीच्या हातनं सगळं सहकार्य कायम घडून देईल. व आज जसा जे यात्रेला जी सुरुवात केलेलं आहे तसं शापूरच्या यात्रेला ज्या पद्धतीने जी सुरुवात केली आणि अखंड ठेवायचं काम आज देखील उदय पाटील साहेबांनी तिकडे एक चांगल्या पद्धतीने जे उभं केलेलं आहे. आज त्यांच्या मार्गदर्शनाखाली तिथली जशी यात्रा आणि तिथलं जे काय बाबा दैविक कशा पद्धतीनं म्हसोबा यात्रेचं जसं पाठपूजन बाकीच्या ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्यांच्या कानावर घातल्यानंतर 15 दिवसापूर्वी ते येऊन स्वतः राहून कशा पद्धतीने करायचं या ठिकाणी त्यांनी सांगितलं आणि त्याच पद्धतीने एक चांगल्या पद्धतीनं नेटनेटकं काम आज या संयोजकांच्याकडे जे घडलेलं आहे. पुढच्या वर्षी मला वाटतं इकडच्या जागा वगैरे मोकळे ठेवून पाळणे हे ते सगळ्या गोष्टी आता इथून पुढच्या काळामध्ये चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि यात्रेचं स्वरूप एक मोठ्या प्रमाणामध्ये इचलकरंजी शहरामध्ये आता तुमचं एक व्हायला पाहिजे. कारण आज बाहेर कुठेतरी कोंबडा खायचं म्हटलं आणि कुठेतरी यात्रेला जायचं म्हटलं तर पहिल्यांदा शापूर यात्रा आठवते. त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये आता पहिल्यांदा गावभागामध्ये आपल्या या परिसरात म्हटलं तर गुरु कल्याणनगरच्या म्हसोबाच्या ही सुरुवात झालेली आहे. इथून पुढच्या काळात असंच चांगलं कार्य तुमच्या हातनं घडत राहून देईल आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला कोणत्या अडचणी असतील त्या प्रत्येक अडचणीला आम्ही कायम तुमच्यासोबत कायमपणे राहू असे मी या ठिकाणी आश्वासन देतो. आणि आमचे नेते आदरणीय सागरजी चाळके साहेबांनी ज्या पद्धतीनं ह्या भागामध्ये पूर्वीपासूनच त्यांनी डेव्हलपमेंट करत असताना चांगल्या पद्धतीने या भागात त्यांचं देखील अतोनात सहकार्य आहे. आणि तुमची जी आता जे मंडळी आहेत त्या प्रत्येक मंडळींना किंवा तुमच्या कमिटीला देखील एक चांगल्या पद्धतीची साथ द्यायचं त्यांनी आश्वासन देखील आता त्यांनी दिलेलं आहे. इथून पुढच्या काळात आम्ही त्यांच्या हाताला हात धरून तुमच्या मंडळाच्या ठिकाणी कायमपणे आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचं त्या ठिकाणी सांगतो. आणि तुम्ही आम्हाला बोलवून जे बोलण्यास संधी दिला आणि जो मान सन्मान दिला त्याबद्दल मंडळाचा तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो.